श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर दिवाळी अगदी काही दिवसांवरती आलेली आहे. धनतेरसच्या दिवशी यम दीपदान केले जाते. तर अकाली मृत्यूचे संकट टाळण्यासाठी यम दीपदान करतात. मग हे दीपदान कसे करावे, तसेच दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, दीपदान करताना कोणता मंत्र म्हणावा, दिव्यात कोणत्या वस्तू टाकाव्यात, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धनत्रयोदशीला हिंदू संस्कृतीत 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जातो. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन वस्तू खरेदी करायची असल्यास धनत्रयोदशी हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. या दिवशी सर्वत्र वातावरण मंगलमय आणि उत्साहाचं असतं, कारण दिवाळीचा हा विशेष दिवस आहे. पण याचसोबत धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान केलं जातं. यमदीपदान म्हणजे यमराजाला दीप म्हणजेच दिवा दान करणे. पुढील येणाऱ्या वर्षभरात कुटुंबामध्ये अपमृत्यूचे संकट येऊ नये म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवतासाठी एक दिवा दान करण्याची पद्धत आहे. घर परिवारातील प्रत्येक व्यक्ती सुखी, सुरक्षित, निरोगी राहो यासाठी यमराजाला दिवा दान केला जातो. आपल्या घरावर यमाची सावली पडू नये यासाठी प्रकाशमय करणारा दीप यमराजाला दान केला जातो. एकदा यमराजाने यमदूताला विचारले, तुम्ही जेव्हा एखाद्याचे प्राणहरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटते? यमदूत म्हणाले, वयस्कर माणसाचे प्राणहरण करताना दुःख तर होतेच, परंतु जेव्हा एखाद्या बालकाचे प्राणहरण करतो त्यावेळेस होणारा आकांत पाहून खूपच वाईट वाटते. यावर काहीतरी उपाय सांगा. यमराज म्हणाले, जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करील त्याच्या घरात बालमृत्यू होणार नाही, तसेच अकाली मृत्यूचे संकट देखील येणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप जरूर लावायचा आहे. तर हा दिवा कसा लावायचा आहे? हा दिवा आपल्याला घराच्या आतमध्ये लावायचा नाही, घराच्या बाहेरच हा दिवा लावायचा आहे. मग तुम्ही अगदी उंबरठ्याच्या जवळ लावला तरी पण चालेल, पण घराच्या बाहेर लावा. घराच्या आतमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा नाही. दिवा लावताना दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. मग दिवा घेताना तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आणि कणकेचा जर शक्य नसेल तर पंतीचा दिवा घेतला तरी पण चालेल. काही ठिकाणी 4 वातीचा दिवा लावत असतात, तर काही ठिकाणी एकच वात लावतात, ती दक्षिण दिशेला तोंड करून ती वात लावतात. मग तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हा दिवा लावा. मग आपल्याला जिथे दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर ती जागा पहिल्यांदा स्वच्छ करायची आहे. मग तिथे तुम्ही रांगोळी काढली तरी पण चालेल, अति उत्तम होईल. आणि तिथे आपल्याला मुठभर तांदळाची रास घालायची आहे. मग अगोदर तुम्ही एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये देखील तांदळाची रास घातली तरी पण चालेल. आणि तुम्ही जर तिथे स्वस्तिक बनवू शकत असाल तर तांदळाच्या राशीने स्वस्तिक हे जरूर बनवावे. मग त्या स्वस्तिकला म्हणजे त्या तांदळाच्या राशीला आपल्याला हळदी कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर आपल्याला तिथे दिवा ठेवायचा आहे. दिवा बनवणार असाल कणकेचा तर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग त्यामध्ये तुम्ही हळद देखील घालू शकता. देवाचा दिवा लावताना मग त्यामध्ये तेल कोणते टाकायचे? तिळाचे टाकायचे की मोहरीचे टाकायचे? तर तुमच्याकडे जे पण तेल असेल तर ते तेल तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील टाकू शकता. मग आपण पंतीमध्ये तेल टाकायचे आहे. जर तुम्ही सिंगल वात घेतली असेल तर ती आपण दक्षिण दिशेला करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिवा तिथे ठेवायचा आहे. दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ घालायचे आहे, कारण की आपण हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवणार आहोत आणि पितरांसाठी सुद्धा हा दिवा चालतो. म्हणून पितरांना समर्पित म्हणून आपण त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आहे. आजकाल पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे तीळ देखील मिळतात. मग तुम्ही अगोदरच दिवाळीच्या यादीमध्ये तीळ देखील घेऊन यावे. त्यानंतर आपल्याला 1 रुपया घ्यायचा आहे. तर हा 1 रुपया आपल्याला त्या दिव्यामध्ये दक्षिणा म्हणून ठेवायचा आहे. तर आपल्याला हा 1 रुपया यमदेवासाठी ठेवायचा आहे. मग दिव्यामध्ये तुम्ही 1 रुपया टाकावा, तसेच तीळ टाकावे आणि नंतर तेल टाकून आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे.
त्यानंतर आपण तिथेच बसून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कुणाचाही अकस्मात मृत्यू होऊन देऊ नको, तसेच आम्हाला दीर्घायुष्य लाभू दे, सर्वांसाठी आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला अजून 1 रुपया तिथे ठेवायचा आहे. मग तुम्ही त्या दिव्याच्या साईडला देखील 1 रुपया ठेवायचा आहे. तुमच्या घरातील जेवढे पण व्यक्ती असतील तेवढ्यांनी 1-1 रुपया तिथे ठेवायचा आहे. दिव्याच्या साईडला 1-1 रुपया, प्रत्येकाच्या वाट्याचा 1-1 रुपया ठेवायचा आहे. तर आपण ही यमदेवासाठी दक्षिणा ठेवत आहोत. तर प्रत्येकाने तो 1-1 रुपया ठेवायचा, प्रार्थना देखील करायची. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हा दिवा घेताना जर तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर दिवा शक्यतो मोठा दिवा बनवावा, की जो रात्रभर चालू राहील असा दिवा बनवावा. किंवा जर मातीची पंती जर घेणार असेल तर ती देखील मोठी पंती घ्यावी, जी रात्रभर चालू राहील अशी पाहिजे. दिवाळीमधल्या प्रत्येक दिवसाला जसे महत्त्व आहे तसेच प्रत्येक रात्रीला देखील महत्त्व आहे. त्यामुळे हा दिवा रात्रभर चालला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारचा मोठा दिवा घ्यावा. आणि जर शक्य नसेल तुम्हाला तर निदान मध्यरात्रीपर्यंत चालेल अशा प्रकारचा तरी दिवा आपण घेतलाच पाहिजे. तसेच हे यमदीपदान करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे, की जो मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे हे दूर होतील, तसेच आपल्याला दीर्घायुष्य मिळेल. तर तो मंत्र असा आहे की मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन च मया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियतामिती. अशा प्रकारचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. मी परत एकदा मंत्र सांगते. मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन च मया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियतामिती. हा मंत्र आपण म्हणायचा आहे. हा मंत्र जर आपल्याला 108 वेळा म्हणणे शक्य असेल तर 108 वेळा देखील जरूर म्हणावा, किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. पण आपण हा मंत्र म्हणायला विसरायचे नाही. मग तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा लिहून देखील घ्या. पण आपल्याला या दिवशी हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. तसेच या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा असे होते की घरात पैसा येत नाही, पैसा यायला जागाच नसते, किंवा खूप मेहनत करून देखील त्याचे पाहिजे तसे फळ मिळत नाही, किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही. तर काहींकडे पैसा आहे तर सुख देखील नाही. अशा भरपूर गोष्टी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी या चालूच राहतात. पण पैसा हा प्रत्येकाला हवा असतो, कारण की पैसा ही काळाची गरज आहे. तर या दिवशी आपण आपल्याकडे पैसा येण्यासाठी काही उपाय करायचे आहे, की जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी सुरुवात होईल, तसेच माता लक्ष्मी देखील स्थिर राहील. तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच करायचा आहे, कारण की धनत्रयोदशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहे. तुम्हाला पण माहीत असेल की धनप्राप्तीसाठी धन्यांचा उपयोग केला जातो. तर आपण संध्याकाळची जी लक्ष्मीची पूजा करणार आहोत ती पूजा करून गूळ आणि आपल्याला धन्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तसेच या पूजेमधले यापैकी काही धन्याचे दाणे हे आपल्याला बागेमध्ये पेरायचे आहे. म्हणजे तुमच्या कुंडीमध्ये जिथे पण झाडे लावलेले असतील तिथे तुम्ही हे पेरू शकता, किंवा तुमचे जर शेत असेल तर शेतामध्ये देखील हे धन्याचे दाणे थोडेसे पेरू शकता. मान्यतेनुसार या दिवशी बियांपासून उगवलेली कोथिंबीर घरात सुख आणि समृद्धी आणते. त्यामुळे तुम्ही अगदी कुंडीत जरी पेरले तरी पण चालतील. वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याचा उपाय केल्याने अनेक फायदे होतात. या दिवशी धने खरेदी करून घरी आणावे. देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना धने अर्पण करून तुमची इच्छा सांगावी. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, की जी खूप दिवस झाले आहे पण पूर्णच होत नाही, ती इच्छा सांगितली तरी पण चालेल. नंतर घरातील एखाद्या ठिकाणी धने मातीत गाडून टाकायचे आहे. यानंतर काही धने आपल्याला लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. मग अगदी छोटासा लाल कपडा घेतला तरी पण चालेल. मग तुम्ही हाच उपाय त्याच दिवशी संध्याकाळी केला तरी पण चालेल. तेव्हाच आपण तिजोरीमध्ये हे धने ठेवायचे आहे. जेव्हा आपण ती पोटली बनवणार आहोत त्या पोटलीला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे. आपण मनोभावे पूजा करायची आहे, मनोभावे
सेवा करायची आहे, तिचे दर्शन घ्यायचे आहे। तसेच ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहे। बघा, तुमच्या घरामध्ये नक्कीच पैसा येण्यासाठी सुरुवात होईल व आलेला पैसा देखील स्थिर राहील। घरामधील ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व काही दूर होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।